पुढची महत्त्वाची बातमी पाहू. शिवतीर्थवरील ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत राज ठाकरेंनी भाजप आणि अदानींवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपनं मुंबई महाराष्ट्रासह देश विकायला काढल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय. 2014 नंतर देशात आणि राज्यात अदानींचं साम्राज्य कसं वाढत गेलंय याची माहिती त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो. 2014चा दाखवा रे. हा आहे 2014चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट्स किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते. आता 2024-25 ला गौतम अडानी आता कुठे आहेत. फक्त सरकारच्या आशीर्वादाने. आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा, जरा दाखवा. हे फक्त 10 वर्षातलं आहे. जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला. एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्यात. वीज दिली, सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम अडानी हा माणूस कधी नव्हताच 2014च्या अगोदर. आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी येतो. उद्या माणसाने समजा उद्या वीज बंद केली, आम्ही अंधारात. सिमेंट महाग केलं, काही बोलू शकणार नाही. सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना, सगळी विमानतळ अदानीना. महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा. पुढची बातमी याच संदर्भात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी परप्रांतीयांच्या वृत्तीवर जोरदार घणाघात केलाय. परप्रांतीयांना मुंबईतला मराठी माणसाचा टक्का कमी करायचा आहे आणि त्यामुळेच कृपाशंकर सिंह यांना उत्तर भारतीय महापौर करायचंय याकडे त्यांनी लक्ष वेधलं. महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं जातं, मात्र परप्रांतीयांना घर मिळतं याकडे त्यांनी लक्ष वेधलं. कोकणपट्टी रिकामी केली जात आहे, हे धोकादायक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुंबई हातची गेली तर महाराष्ट्राचा झारखंड होईल असाही गंभीर मुद्दा राज ठाकरेंनी मांडला. एकदा मुंबई हातात गेली ना बाबांनो, महाराष्ट्र झारखंडपेक्षा काही वेगळा करणार नाहीत. हे मुंबई ही तुमची राजधानी आहे, मुंबई ही तुमची ताकद आहे. पण जो मस्तवालपणा जो अंगामध्ये शिरलेला आहे यांच्या, की आम्ही काहीही करू, कुठूनही मतं आणू, जे यांनी विधानसभेला केलं तेच करण्याचाही आता पण प्रयत्न करणार. काल एक कोणतरी उत्तर भारतातला माणूस बोलत होता, म्हणे मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत. हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर, सातारा, सांगलीवरून येणारी माणसं हे बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून. बाहेरची लोक म्हणजे आमच्या सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये येणारी आता हे बाहेरची लोक झाली आणि हे आतले. कृपाशंकर सिंग सारखा माणूस यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा, तो म्हणतो काय उत्तर भारतीय महापौर करू, महापौर करू. यांची हिंमत कशी होती हो बोलायची. आपण जाऊन बोलू शकतो का तिकडे. मराठी माणसापासून गुजराती बाजूला करायचे, आता ही लुंगी अंडी इकडनं तामिळ बाजूला करायचे. अजून कोणतरी युपी मधनं बोलवायचा, त्याच्यात अजून ते बाजूला करायचे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकट्यात पाडायचं. एकटे असलो तरी काफी होत.